याही अगोदर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून लढा दिलेला आहे. कोर्ट, केस, कचेऱ्या सगळं झालेलं आहे. पण शासन त्यावेळेस आर्थिक कारण पुढं करून आपल्याला त्या बाबतीमध्ये नकारात्मकता शासनाने नेहमीच दाखवलेली आहे. शिक्षक म्हणजे किंवा शिक्षण क्षेत्र म्हणजे एक वेगवेगळे प्रयोग करण्याचं निमित्त किंवा कारण शासनाला मिळालेलं आहे. शिक्षण सेवक योजना जेव्हा आली ती जवळपास 24 वर्षापूर्वी आली. तेव्हापासूनचा लढा आपण पाहू शकता. लाखांनी, 1.5 लाखांनी, 2 लाखांनी आपण त्या विधान भवनावर मोर्चे नेले. आझाद मैदानावर अ, मोर्चे, उपोषण केले. तरी देखील शासन नमलं नाही. पण आता आपण जे 16,000 14,000 वर मानधनावर काम करतायत, त्यांच्यासाठी ही अतिशय अशक्य अशी गोष्ट आहे. 16,000 14,000 वर कुटुंबसह एखाद्या गावामध्ये राहणं आणि तेही 3-3 वर्ष हे अशक्य आहे. सन्माननीय मंत्री महोदय दादा भुसे साहेब हे अतिशय अभ्यासू मंत्री आहेत. आपण एक शिष्टमंडळ तुमच्यासह मी असं आपण त्यांना एक पहिल्यांदा भेटूयात. त्यांचा व्ह्यू घेऊयात. शिक्षण सेवक रद्द करणे ही आपली प्राथमिक मागणी असेल. आणि त्याच्यानंतर जर ते रद्द करण्यास तयार नसतील तर कालावधी कमी करणे. बरं तेही मान्य नसेल तर त्यांच्या या शिक्षण सेवकासाठीचं जे मानधन आहे, ते मी भाषणात सांगितल्याप्रमाणे 35,000 ते 40,000 इतकं करणे आणि या तिन्हीपैकी एक तरी गोष्ट कन्व्हिन्स होणारच आहे. नाही झाली तरी शिक्षक असणारे किंवा शिक्षण सेवेशी संबंधित असणारे तिथं आम्ही 8 ते 10 आमदारांचा गट आपण करून तिथे एक दबाव गट मंत्री महोदयासोबत एक मीटिंग त्याच्यानंतर वारंवार त्या संदर्भातले आंदोलनं किंवा त्या संदर्भातले कोर्टाकडे आपण जायचं का? तिथं दाद मागायचं का? या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करूयात. इथं मी माझ्यासोबत माझे मित्र आमदार घेऊन आपलं लीड करायला तयार आहे. एक प्राथमिक शिक्षक म्हणून मला आपल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे, की आपण कोणत्या अडचणीला सामोरे जात असतात. एकीकडं शैक्षणिक कामाचा मारा भरपूर असतो, दुसरीकडं कुटुंब सांभाळायची जबाबदारी आहे. त्याच्यात 16,000 मानधन, त्याच्यात पुन्हा 3 वर्ष काढायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अशक्यप्राय आहेत आता सध्याच्या या वेळेमध्ये. त्याच्याकरता माझं तुम्हा सर्वांना म्हणणं असेल, की तुम्ही कुठं एकत्रित येतात ते सांगा. तिथं मी येईन. माझ्यासोबत काही अ, आमदार मित्र घेऊन येईन. आपण दादा भुसे साहेबांना आमंत्रित त्या ठिकाणी करूयात. आपल्या सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडूयात. एकीकडं आमचा जो मानधनाचा विषय आहे आमदारांचा, शिक्षकांचा नाही. तो सरसकट विरोधी पक्ष आणि सत्तेतले सगळे आमदार हात वर करून मानधनवाढीचा विषय किंवा पगारवाढीचा विषय चटकन मंजूर करतात. पण जिथं कर्मचाऱ्यांचा प्रश्न येतो, तिथं मात्र कोर्ट कचेऱ्या किंवा आर्थिक सबलीकरण किंवा राज्य आर्थिक संकटात आहे, राज्यावर एवढं कर्ज आहे, अशी अनेक कारणं सांगितली जात आहेत. आणि त्याच्यानंतर आपली अतिशय एक महत्त्वाची मागणी त्याच्यामध्ये होती, की शिक्षण सेवक म्हणजे जे 10,000 आणि 15,000 2 टप्प्यामध्ये भरती झाली, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. तिथं त्याच्यामध्ये एक अट आहे, की त्या आता नियुक्त झालेल्या शिक्षकांची बदली होणार नाही. त्यासाठी आपण तुम्हाला आत्ताच मी सांगून ठेवतो, की येत्या 6 महिन्यामध्ये त्या जी-आरमध्ये दुरुस्ती ही आपली प्रायोरिटी राहील. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं आपलं आंदोलन असेल. मंत्री महोदय, मुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर तिथे जर आपला काही त्यांनी निर्णय नाही घेतला, तर आपण आंदोलनाचं स्वरूप काय असावं आणि ते कुठून चालू करावं आणि कुठपर्यंत पोहोचायचं आणि कुठपर्यंत आंदोलन ताणून धरायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय. मी त्या आंदोलनाच्या माध्यमातून गेलेलो आहे. होतं काय सत्य परिस्थिती सांगतो. आता तुमच्यापैकी बरेच जण 1 वर्षापूर्वी लागलेले आहेत. वर्ष 6 महिन्यापूर्वी लागलेले आहेत. आता वर्ष, दीड वर्ष आपलं आंदोलनामध्ये जातं.
अशीच 2 वर्षे निघून जातात. शासन मध्येच कुठेतरी 2, 4, 6,000 रुपये भत्ता वाढवतं, मानधन वाढवतं आणि आपली आंदोलनाची धार कमी होते. आणि पुढलं 1 वर्ष तर राहिलंय, आता काय करावं? अशा दृष्टीनं काही लोकं विचार करतात, काही मित्र विचार करतात. मी अनुभवातून सांगतोय. आणि ती धार कमी होऊ नये यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि शासनावर शिक्षकांचा दबावट असतो. तो कायमस्वरूपी राहावा यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. हे सगळं करून जर शासन नमत नसेल, तर मग समान वेतन समान काम हे जे कायदा आहे, त्या संदर्भात त्याचा संदर्भ घेऊन आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो. ज्यावेळेस महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, महाराष्ट्राचे माजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी ती शिक्षण सेवक योजना अंमलात आणली होती. त्याही वेळेस आर्थिक परिस्थितीचं कारण पुढं करून अ, शिक्षण सेवक रद्द ही योजना त्यांनी फेटाळली होती. आणि आता त्या तुलनेनं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किंवा देशामध्ये महाराष्ट्राचं स्थान आपण पेपरमधून वाचतोय किंवा खुद्द शासनानं सांगितलेलं आहे, की आम्ही पहिल्या 5 मध्ये आहोत. आता वेगवेगळ्या योजनांसाठी येणारा पैसा असेल किंवा शासकीय स्तरावरून दिलेल्या कर भरतो त्या गोष्टीचा विचार करता शासन नक्कीच चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि आपण नक्की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या लढ्याला एक विधायक स्वरूप देणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी एक शिक्षक म्हणून मी समजतो आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यामध्ये शिक्षण सेवक पद आहे. आपण गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना करता गुजरातमध्ये 40,000 मानधन आहे अशी माहिती मिळते आहे. त्या धर्तीवर जर आपल्याला काही करता आलं आणि आपण समाधानी असाल त्या तोडग्यावर, आपण नक्की तोही विचार करू, त्याचाही विचार करू. पुन्हा एक मला प्रकर्षानं जाणवणारा मुद्दा आहे, की शिक्षण सेवक कालावधीमध्ये जर एखाद्या शिक्षण सेवकाचा किंवा सेविकेचा दुर्दैवानं मृत्यू झाला, तर त्यांच्यासाठी कसलीही आर्थिक तरतूद नाही किंवा त्यांच्या कुटुंबासाठी काहीही मदत शासन करत नाही. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी आपण नक्की शासनाकडं आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करूयात. त्याच्यानंतर आता तुम्हा सगळ्यांची वय पाहता हे 30च्या पुढं 40 पर्यंत आहेत. 42 पर्यंत काही लोकांची वय आहेत आणि 42 जर एखाद्याचं वय असेल आणि 58 ला रिटायर असेल तर त्यांची सेवा 16च वर्ष होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण शिक्षण सेवकाचा कालावधी कमी करणे, पहिली प्रायोरिटी असेल रद्द करणे, दुसरी प्रायोरिटी असेल कमी करणे, तिसरी जर या दोन्ही गोष्टी मान्य नाही झाल्या तर गुजरातच्या धर्तीवर 40,000 रुपये मान्य करणे आणि तेही जर मान्य नाही झालं तर आपण कायदेशीररित्या शासनाच्या विरोधामध्ये लढा उभारूयात. त्याच्यासाठी मात्र आपल्याला लढण्याची तयारी पाहिजे, संघटनची तयारी पाहिजे आणि संघटन काय असतं एकदा आपण शासनाला दाखवून दिलं, शासन डोकी मोजत असतं. शासन एखाद्या संघटनेमागं किती लोक आहेत आणि त्यांच्या मागे कोण कोण आहेत हे बघत असतं. ज्यावेळेस फक्त तुम्ही आणि तुम्ही काम करता त्यावेळेस एखाद्या वेळेस दबाव गट कमी होतो. पण शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारे अनेक मान्यवर आमदार महोदय तिथं आहेत. मंत्री महोदय देखील अनेकदा या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह याच्या अगोदर बोललेले आहेत आणि आताचे मंत्री महोदय नक्की त्यांना विचार करायला आपण भाग पाडूयात. आपण वारंवार अशा टेलिग्राम माध्यमातून मीटिंगमधून बोलत राहू. पहिली आपली प्रायोरिटी राहील तुमच्यापैकी 8 ते 10 जणांचा गट आपण कुठेतरी कोणाला सर्वांना सुटेबल होईल अशा ठिकाणी बसून एक आपला आराखडा तयार करूयात. त्याच्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवूयात
मागणी सगळ्यात पहिल्यांदा मंत्री महोदयाकडं मागणं हे आपलं काम आहे. आणि जर त्या मागणीनुसार मंत्री महोदय ऐकत नसतील किंवा शासन ऐकत नसेल तर मग त्याची पुढची दिशा आपण सर्वांनी मिळून ठरवूयात. याच्या उपर आपल्या काही दुसऱ्या मागण्या असतील किंवा आपलं कोणाचं काही म्हणणं असेल तर आपण कृपया मला सांगावं. आणि प्रियंका आपण पाटील सर्वात मॅडम पहिले बोला. की सरांनी मगर सर हो बोलतोय, एक मिनिट. सरांनी जी काही मुद्दे या ठिकाणी मांडलेत, खरं तर पहिल्या वेळेस असं झालं की एखाद्या आमदाराला आम्हाला समजून सांगावं लागलं नाही की सर असं आहे, शिक्षण सेवक फक्त महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये, बाकी ठिकाणी नाहीये. किंवा मेडिक्लेमचा जो तुम्ही विषय मांडला, वयाचा विषय मांडला, हे सगळे जे मुद्दे आहेत ना, आणि त्यानंतर बदलीचा विषय मांडला, खरं तर आम्हाला सांगायची गरज पडली नाही. तुम्ही अगदी मुद्देसूद सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडलेल्या आहेत आणि त्या रास्त आहेत. आता यामध्ये तुम्ही एक अजून मुद्दा मांडलेला होता की आपण भुसे साहेबांना आम्ही कुठेतरी बोलूया, तुम्ही सांगा कुठं बोलवायचं. तर निश्चित साहेब, आम्ही कुठला ना कुठला एखादा जिल्हा, संभाजीनगर असेल, पुणे असेल, सातारा, जे काही असेल त्या ठिकाणी नियोजन करू. आम्ही एक मीटिंग घेऊन त्या ठिकाणी एखादा जिल्हा निवडू ज्या ठिकाणी मुलांना येण्यासाठी, शिक्षकांना येण्यासाठी सोपं पडेल किंवा व्यवस्थित असेल असा जिल्हा निवडून एक कार्यक्रम आम्ही अरेंज करतो, ज्या ठिकाणी आमच्या सर्व शिक्षण सेवकांना आम्ही बोलवतो. तुम्ही सुद्धा माननीय मंत्री महोदयाला आणि तुमचे जे सहकारी आमदार आहेत तुम्ही त्यांना बोलवा. आम्ही त्यांचा त्या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कारही घेऊ, मंत्री महोदयांचा, तुमचाही घेऊ. आणि आमचे जे काही मुद्दे असतील शिक्षण सेवकाचे ते आपण त्या ठिकाणी एक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी मांडूया. निश्चितपणे जानेवारीमध्ये आपण हा कार्यक्रमाचं नियोजन हे पूर्णपणे आम्ही करू. आमची जी काही टीम असेल त्या सर्वांना चर्चा करून कुठं करता येईल त्या पद्धतीनं मी नियोजन करतो. आणि दुसरा जो काही मुद्दा आहे, दुसरा मुद्दा मला वाटतं गायकवाड सर बोला. तुम्ही जो मुद्दा आहे ना, बोलणार साहेबांना बोला तुम्ही. प्रियंका पाटील मॅडम बोला. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार म्यूट करा सर मी मगर सर, म्यूट करा. उमरगा लोहार मतदारसंघातून बोलतोय, राजेगाव, सास्तूर जवळ. नाशिकला शिक्षकला आहे आता मी सध्या, जिल्हा परिषदला सर. आणि आता जे तुम्ही मुद्दे मांडले आणि मी तुम्हाला चांगलं ओळखतोय, तुमचा परिचय आहे मला. संजय ढोणे सर, देशमुख सर, भारत विद्यालयाचे, त्यांनी परिचय सांगितला मला तुमचा. मित्र रोटरी आहेत क्लब असो किंवा सामाजिक काम असेल तुमचं, सगळ्या गोष्टीचा आहे. आणि तुम्हाला आमचा विषय तर माहितच आहे. तुम्ही शिक्षक म्हणल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत आणि तुम्ही आमचा विषय मार्गी लावणार. सरांना, मगर सरांना एवढंच म्हणलं की वा, सरांच्या मतदारसंघातला आहे, सरांना मी थोडंसं बोलतो आणि गावी आल्यानंतर भेटेन सर तुम्हाला ह्या संदर्भात, विषयासंदर्भात मी पाठपुरावा करेन तुमच्यासोबत. माझं आता सगळ्यांना असं म्हणणं असेल की आपण दादा भुसे साहेबांचा वेळ घेऊन आपण काही मित्र आधी त्यांना भेटूयात. मग भले ते नाशिकला असतील किंवा मुंबईला असतील आणि त्या भेटीमध्ये आपण ठरवूयात की एक सार्वजनिक कार्यक्रम किंवा संघटनेचं अधिवेशन, म्हणजे हे पोर्टल शिक्षक समिती जे आहे त्या शिक्षक समितीच्या माध्यमातून अधिवेशन आणि त्याला सहकार्य करणारे जे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ असेल, समिती असेल, पंजाबराव देशमुख संघटना असेल, अशातल्या वरिष्ठ लोकांना आपण तिथं बोलवूयात. म्हणजे काय होईल तर ह्याही संघटना आमच्या बरोबर आहेत, कारण प्रत्येक संघटनेनं तुमच्या त्या मागणीला जोर लावलेलाच आहे. फक्त काय की एखादा चांगला मंत्री आणि चांगलं तिथं एक दबावगट आतापर्यंत निर्माण झालेलं नाही. त्याच्याकरता आपण ह्या सगळ्या लोकांना घेऊन तुमचं अधिवेशन लावलं पाहिजे. तिथं काही हजारांनी लोक आली पाहिजेत आपली. आणि त्याच्यापूर्वी मंत्री महोदयाची वेळ घेणे आणि त्यांना व्यक्तिशः आपण कमीत कमी एक अर्धा तास तर त्यांनी आपल्याला वेळ दिला पाहिजे की जे आपल्याला मुद्दे त्यांना पटवून देता येतील. दादा भुसे सारखा मंत्री आपल्याला लागलेला आहे ते आपली खरं तर आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. मागे ते मागच्या सरकारमध्ये त्यांनी कृषी मंत्री वगैरे असताना अतिशय चांगले निर्णय त्यावेळेस घेतलेले आहेत. आताही ते पॉझिटिव्ह आहेत. तर आपल्याला सगळ्याला नियोजन करण्यासाठी सोपं होईल असं मी सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही नाशिक जिल्ह्यातले लोक तिथं जाता
की मी त्यांच्या संपर्कात राहून त्यांची वेळ घेऊ हे मला सांगावं. आणि दोघांपैकी एक तुम्ही आमदार साहेब ऐका ना, काय करूया, तुम्ही मुंबईची वगैरे त्यांची वेळ घ्या आणि त्यावेळेस आम्हाला सांगा. आम्ही काय करतो, आमची जी टीम आहे ना वेगवेगळ्या जिल्ह्यातले असे काही 8-10 जण येतो तुमच्याकडे आणि तुमच्या सोबत आपण त्यांना भेटूया. मुंबईमध्ये म्हटलात तर मुंबईमध्ये आपण त्यांच्या सोबत भेटूया. तुम्ही नाही, नाशिकमध्ये मला म्हटलात काय वाटतं माहितीये का, मुंबईपेक्षा हा. नाशिकमध्ये त्यांच्या मूळ ठिकाणी जर भेटलं आपण, हा 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 एखाद्या दिवशीची या वेळेसची वेळ किंवा सकाळी 8ची वेळ, हा हा तिथे नाशिकमध्ये जे आपले मित्र कार्यकर्ते आहेत त्यांना हा हा रिक्वेस्ट असेल की त्यांचं ट्रेस करा, या 15 दिवसात ते कुठं आहे. मगर सर भुसे साहेबांच्या पीएनशी बोलणं झालेलं आहे. एक मिनिट भूषण ऐका ना साहेबांचं समाधान सर, ऐका ना साहेब, तुम्ही काय करा, आमचे नाशिक मधले टीम आहे, नाशिकमध्ये राहणारे किंवा त्यांच्या मतदारसंघातले सुद्धा मुलं तिथेच लागलेले आहेत, ते वेळ घेऊ शकतात. पण आपल्या माध्यमातून जर तुम्ही वेळ घेतली किंवा शिक्षण सेवकांचा विषय आहे आणि ते आपल्याला भेटायचं, आम्हाला नाशिकमध्ये तुम्हाला भेटायचं, तुम्ही वेळ सांगा किंवा आम्ही तुम्हाला भेटू शकतो. त्यांनी जी वेळ सांगितली ना सायंकाळची वगैरे, ती फक्त आम्हाला सांगा. आम्ही त्या ठिकाणी आपले एक 5-50 मुलं म्हणजे शिक्षक तिथले असतील आणि बाहेरची जी निर्णय घेणारी आमची काही टीम असेल ना, ती टीम आम्ही ज्यांना त्या शक्य आहे ठिकाणी ते तुमच्या लोक. सोबत येतो. हा आता मला मध्ये कोणीतरी बोललं की पीएनसी बोलणं झालंय, त्यांनी बोला. हो साहेब, आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. मीच बोलतोय समाधान देसले. सर्वप्रथम साहेब, आपण या मीटिंगला जॉईन झालात आणि अत्यंत मुद्देसूद आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट की भुसे साहेबांच्या पीएनशी मी व माझ्या मित्रांचं बोलणं झालेलं आहे की ते आज भुसे साहेबांनी, सर्वांनाच माहिती आहे की आज पदभार स्वीकारला. तर भुसे साहेबांचे पीए बोलले की आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि तसं कळवू, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. फक्त एकदाचं ठिकाण आपण नक्की करू सर्व मिळून, मग त्याच्यानंतर आपल्याला वेळही मिळेल सर. मला त्यांच्या तुम्ही पीएनचा म्हणता- नंबर द्या. हो दादा सर, मी भुसेंचा तुम्हाला नंबर आहे माझ्याकडं, बरं बरं. पण त्यांना डायरेक्ट बोलण्यापेक्षा आता ते बाय प्रोटोकॉल आपण जो आधी पीए ना बोलू. हो सर, हो. मी मी मेसेज तसं PA चा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ते send फोन करतो. पण उचलतील, पण आपण योग्य मार्गाने आधी जाऊ आणि त्यांना मी हो बोलून सर. संपर्क साधून तुम्हाला निर्णय देतो. हो सर, आमदार साहेब, मी आमचे संघटनेचे अध्यक्ष मगर सरांना तो नंबर सेंड करेल, ते तुम्हाला सेंड करून देतील. आणि मगर सरांकडे माझा नंबर आहे आणि बऱ्याच मित्रांचे मला तुमचं निवेदन टेक्स्ट मेसेज मध्ये आपण पाठवलेलं आहात. खूप जणांनी मला मेसेजिंग केलेलं आहे की तुमची मागणी रास्त आहे वगैरे वगैरे. आता आपण त्यालाच एक टार्गेट करून शिक्षण सेवक आणि माझा मतदारसंघ यामध्ये मी खास तुमच्यासाठी वेगळा वेळ राखीव देऊन आपण त्या संदर्भामध्ये एक चांगलं काम उभं करूया. नमस्कार, महाराष्ट्रामध्ये नमस्कार. आमदार साहेब, हा हा शिक्षण सेवकाच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय. प्रियंका मॅडम बोला. नमस्कार सर. तुमचं आता सर्व बोलणं ऐकलं आणि तुमची म्हणजे तुम्ही एक शिक्षक राहून गेले म्हणून तुमची शिक्षकांबद्दलची तळमळ पण लक्षात आली आणि तुम्हाला ह्या क्षेत्राचा अनुभव आणि तुमचा मागे जो व्हिडिओ पाहिला होता ना शैक्षणिक कामांबद्दलचा, तर तोही म्हणजे तेव्हाही आम्हाला समजलं की म्हणजे आपलं नेतृत्व असावं तर असं. सर, आमची परत हे आमचं शिक्षण सेवक रद्द किंवा जिल्हा बदली हे 2 मुद्दे आहेत आणि त्यानंतर आमचा तिसरा मुद्दा आहे सर, हे जे आहे ना शैक्षणिक कामं जे लावले जात आहे शिक्षकांवर, जे कामांची बंबार्डिंग होते, कुठे ना कुठे याला ना आपल्या क्षेत्राशी न रिलेटेड असलेले लोक अधिकारी बनून वर येतात आणि ते फक्त कागदोपत्री गोष्टींवर फोकस करतात, रेकॉर्ड कागदोपत्री वगैरे, ते नवीन नवीन प्रोजेक्ट लॉन्च करत असतात. पण त्यांना तळागाळातली जी गरज आहे विद्यार्थ्यांची ती कळून येत नाही, ती एका शिक्षकाला कळून येते. हे आता तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही शिक्षक आहात म्हणून तुम्ही एवढ्या तळमळीने बोलता. तर जर आपल्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या आपल्या वर हायर अधिकाऱ्यांच्या जे रिक्रुटमेंट आहेत सर, याच्या थ्रू होतं डायरेक्ट राज्यसेवे थ्रू. मग तिथे एक इंजिनियर अधिकारी बनून येतो किंवा कोणत्याही अदर फील्ड मधला व्यक्ती अधिकारी बनून आपल्यासाठी येतो. तर मग हे जे वरच्या अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत ना सर, त्या जर डिपार्टमेंटल केल्या,
40-60 करून जरी केले तरी म्हणजे आपले अनुभवी शिक्षक अधिकारी म्हणून जातील, तर त्यांना ऍक्च्युअल शिक्षण सत्राची गरज काय ही समजेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचाही फायदा होईल. ही जी शिक्षण क्षेत्रातली चाललेली हेळसांड आहे ही पण थांबेल. फक्त कागदोपत्री ही योजना ती योजना. आता आम्हाला लागून जवळपास 10 महिने झाले सर. आम्हाला शिकवण्याची खूप इच्छा आहे, पण एक एक काम संपलं नाही की दुसरं काम लागतं मागे आणि तेही नवीन योजना. आणि मग कुठे ना कुठे याला ह्या गोष्टी पण जबाबदार असतात खालपर्यंत त्या योजना मॅडम, पोहोचायला. माझा विधानसभेतला एक व्हिडिओ शेअर करेन मी ग्रुपवर. तिथं मी प्रायोरिटीनं सांगितलं की मी स्वतः शिक्षक होतो. जून पासून ते 25 ऑक्टोबर पर्यंत एकही महिना सलग शिकवू शकलो नाही आणि आम्हाला ही जी अशैक्षणिक कामं आहेत आणि अफाट ऍप जे आहेत हे सगळं रद्द करून फक्त शिकवू द्या अशी मी प्रायोरिटीनं मागणी मांडलेली होती. आपण ते बघू शकता. त्यासाठी आपण काम करू आणि बाकी शिक्षण सेवक पद रद्द, दुसरं ते नाही रद्द झालं की कालावधी कमी करा, तेही नाही झालं तर गुजरात पॅटर्न प्रमाणे 40,000 मानधन द्या आणि या काळात जर एखाद्या शिक्षकाचा मृत्यू झाला तर त्याचं शासनानं काय करायचं हे आपण चर्चेअंती ठरवूया. हो हो सर, नक्कीच. आणि हे पण डिपार्टमेंटल मधून पण तुम्ही काहीतरी म्हणजे तुमच्या स्तरावर जे प्रयत्न मी मुद्दा करताय मांडतो ते सर. करावं विषय अशी काय आहे अपेक्षा आहे. की अगदी ज्या योग्य काय आहे. आता खात्यांतर्गत तुम्ही परीक्षा जे होतात, बोलताय ना, तुम्ही जे बोलताय ना, मी आता एक आपलं पर्यवेक्षी यंत्रणा म्हणून जी आहे, केडरच असं चालतं की केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, उपसंचालक, संचालक हे एक पॅरलल असतंय आणि तुम्ही निवडीच्या बाबतीमध्ये म्हणताय माझ्या मते बरोबर. हो हो सर, निवडीच्या बाबतीमध्ये. हा, मग त्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि म्हणजे तिथं शिक्षण क्षेत्राशी खात्याअंतर्गत ज्या निगडीत पोस्ट असतात ना, साहेब ऐका ना, म्हणजे आपण ज्यावेळेस हवालदार वगैरे असतो त्याला खात्याअंतर्गत PSI कसं होता येतं, तसं खात्याअंतर्गत जर डिपार्टमेंटल शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी अशा जर म्हणजे क्रायटेरिया ठेवला 40% 30%, तर आपले बरेच शिक्षक लोक हे जॉईन होतील, म्हणजे शिक्षण अधिकारी होतील किंवा अधिकारी होण्याचा त्यांना संधी मिळेल. बाकीच्या ठिकाणी अशी हे आहे म्हणजे पोलीस भरती असो, तलाठी असो, त्यांना इंटरनल परीक्षा देतात, फक्त आपल्या अगदी शिक्षकांना अगदी नाहीये ती. अगदी अगदी ऐका माझं थोडं. तर हम्म. MPSC थ्रू कदाचित BSc झालेला असेल, BCom झालेला असेल, BE झालेला असेल, IT झालेला असेल किंवा BA MS झालेला, MBBS झालेला अधिकारी आपल्यावर लादला जातो, बरोबर. बरोबर. हा. तर आपणही त्यासाठी प्रयत्न करू की ह्या ज्या परीक्षा होतात, MPSC थ्रू होणाऱ्या परीक्षा, शिक्षणाधिकारीची पदाची भरती असेल किंवा त्याच्यापेक्षा वरच्या पदांची भरती होत असेल तर त्यावेळेस प्रामुख्यानं B.Ed किंवा सेटनेट किंवा त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीला प्राधान्य द्यावं आणि सरळ भरती जी आहे थेट अधिकाऱ्यांची भरती शिक्षकाच्या माध्यमातून केली जाते. त्याचं एक आपण कंपल्शन करूया. आजपर्यंत शिक्षकातून विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी ह्या भरत्या होत आहेत, पण त्याची टक्केवारी कमी आहे आणि त्याचा तो तंतोतंत लागू करत नाही. त्याच्याकरता आपण तोही प्रयत्न करूया. पण आजच्या मीटिंगमध्ये एवढं फिक्स करा, आता मला दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. आपण येत्या 15 दिवसामध्ये मंत्री महोदयांची वेळ घेणे, एक 15-20 लोकांचं शिष्टमंडळ त्यांना भेटणे ही आपली जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंतची प्रायोरिटी असेल. आणि ज्यावेळेस भुसे साहेब आपल्याला वेळ देतील तिथं त्यांनी म्हटलं मुंबईत भेटू तर मुंबईत, त्यांनी म्हणलं पुण्यात भेटू तर पुण्यात, त्यांनी जर म्हटलं तर नाशिकला या तर आपण नाशिकला भेटूयात. आणि तिथं आपलं म्हणणं त्यांना जर पटलं आणि जर त्यांनी एखादा अभ्यास गट किंवा एखादी समिती निर्माण करू यासाठी म्हटलं तर त्याच्यामध्ये मी स्वतः तिथं राहण्याचा, त्या समितीमध्ये राहून काम करण्याची विनंती त्यांना मी करतो. आज दादा भुसे साहेबांचा एक स्टेटमेंट किंवा बातमी तुम्ही ऐकताय, तर ते सांगली जिल्ह्यामध्ये काही मॉडेल शाळा आहेत. त्या मॉडेल शाळांसारखी निर्मिती
ही आपली जी तळमळ आहे 10 महिन्यामध्ये आम्हाला शिकू दिलं नाही, तर त्या मॉडेल शाळांमध्ये मॉडेल शाळा राज्यभरामध्ये उभ्या करण्याचा एक संकल्प त्यांचा आहे. मग ती मॉडेल शाळा देखील उभी करण्यात यावी ही मागणी आपण पहिल्यांदा मंत्रिमंडळाचं वाटप होण्या अगोदर आपण त्या सभागृहामध्ये केलेला आहे. तोही व्हिडिओ मी आपल्याला शेअर करेन. शैक्षणिक कामाच्या बाबतीमध्ये मी नेहमीच माझ्या शाळेपासून ते मला जितकंपर्यंत संघटनेच्या माध्यमातून जाता आलं तेवढ्या स्तरापर्यंत मी अग्रेसिव्ह होतो. मी प्रथम आधार किंवा ते दर्पण ह्या ज्या काही लोक यायचे त्यांना मी वेळेवर विरोध केलेला आहे त्यावेळी. पण शासन स्तरावरून त्यांना पाठवण्यात आलेलं असल्यामुळे त्या विरोधाची धार कधी कधी कमी होते. पण राज्यभरातून उठाव झाला तर नक्की याच्यावर आळा बसू शकतो. आपण तेही कामं करूयात. आता मी या ठिकाणी थांबतो आणि नाशिक जिल्ह्यातले जे शिक्षण सेवक मंडळी आहेत त्यांनी पण दादा भुसे साहेबांशी कनेक्टेड राहावं, त्यांच्या संपर्कात राहून त्यांचा वेळ घ्यावा आणि मला जर त्यांनी वेळ दिला तर मी तुम्हाला तसा निरोप देतो. चालेल. सर, जवळपास 800-850 मुलं शिक्षक आपले जॉईन झाले होते या मीटिंग मध्ये. मी तुम्हाला सकाळी बोलतानाही सांगितलं होतं की 1000 एक जवळपास आमचे शिक्षण सेवक जॉईन होतील. 800-850 पर्यंत मुलं गेले होते, आपले शिक्षण सेवक जॉईन झाले. हा विषय आता म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये पोहोचलाय. जवळपास 15,000 शिक्षण सेवक हे महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि 2018 मध्ये लागलेले 10 ते 11,000 म्हणजे असे 25,000 शिक्षण सेवक आहेत. आणि सेकंड फेज मधले 10,000 असे 35,000 जवळपास शिक्षण सेवक हे नवीन शिक्षक हे जॉईन होतील. तर आपण जेवढा वेळ आमच्यासाठी देणार आणि जेवढा वेळ आमच्यासाठी तुम्ही ह्या मुद्द्यावरती लढणार साहेब, तर एवढं निश्चित सांगतो की जेवढी ताकद आमच्यासाठी तुम्ही देणार ना त्याच्यापेक्षा जास्त ताकद आम्ही तुम्हाला देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामधले हे जे काही आमचे सहकारी आहेत हे सगळे सहकारी तुमच्या सोबत आहेत. फक्त आपण लढाईला सुरुवात करा. आम्ही जी काही मदत तुम्हाला करता येईल, रस्त्यावरती असेल, तुम्ही सांगाल ते मार्गदर्शन आम्ही त्या पद्धतीनं काम करू. आणि तुम्ही जे कार्यक्रमाचं म्हटलात तर कार्यक्रमाचंही नियोजन आमचं होतंच. पण बरं झालं आता तुम्ही तो विषय हे केल्यानंतर मांडल्यानंतर अजून एक थोडंसं आम्हाला पॉझिटिव्हपणा आलेला आहे की आमच्यासोबत तुम्ही आहात. त्यामुळे निश्चितपणे कार्यक्रमाचा अरेंज सुद्धा करू आणि हजारो मुलं शिक्षक जे आहेत आमचे ते सुद्धा त्या ठिकाणी येतील. आपण आपल्या माध्यमातून साहेबांची वेळ घ्या आणि फक्त मला वेळ मिळाली की मला कळवा. 2 दिवस आधी तुम्ही कळवा, 2 दिवस की साहेब आपल्याला मुंबईत भेटणार, नाशिकमध्ये, पुण्यात, जिथं म्हणत असतील तिथं फक्त मला आधी सांगा. 2 दिवस यासाठी की मला त्या ठिकाणी येण्यासाठी म्हणजे कुठे असेल तर 1-2 दिवस तरी लागते. मुंबई असेल तर 1 दिवस लागेल किंवा शाळेला सुट्टी टाकावं लागेल एखाद दिवस. त्यामुळे 2 दिवस आधी सांगा. मुलं तर आमच्या नेहमीच भेटतील तिथं. तुम्ही नाशिकमध्ये म्हटलात तर नाशिकमधले मुलं आहेत ते संध्याकाळी 50-100 मुलं तिथं तुम्हाला भेटतील. पण जर जी टीम काम करणारी ती सगळी टीम त्या ठिकाणी तुम्हाला येऊन भेटेल आणि पुढचं जे नियोजन तुम्ही म्हटलात ना ते नियोजन आपल्याला करता येईल. या दृष्टिकोनातून आपले दोन्ही भेट होतील. एक मंत्री महोदयांची भेट होईल आणि एक तुमची सुद्धा भेट होईल आमच्या टीमची, जेणेकरून पुढचं नियोजन आपल्याला करता येईल. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षण सेवक तुमचे ऋणी आहोत. भविष्यातही आम्ही तुमच्या ऋणात राहू इच्छितो. फक्त तुम्ही जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यासाठी काम करावं. आणि हे काम म्हणजे काय की शिक्षकांचे प्रश्न तुम्हाला सर्व माहित आहेत, त्यामुळे मला काही वेगळे सांगायची आता गरज नाहीये. पण तुम्ही मला तारीख वगैरे सांगा, निश्चितपणे आपण ते भेटूया आणि पुढचं काही नियोजन असेल ते आपण लवकरच करूया. तसं मला तुम्ही मेसेज किंवा कॉल करून सांगितलं तरी चालेल. हो. आता ते नाशिकचे जे कोणी मित्र आहेत त्यांनी आता दादा भुसेंना 4 पीए आहेत. त्यांच्या क्लोजेस्ट पीएचा मला नंबर फक्त सेंड करा, मी वेळ घेतो. बरं, चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालेल, धन्यवाद सर. जय हिंद, जय. मगर सर एक मुद्दा शेवटचा. आमदार साहेब गेले वाटतं. हो, आमदार साहेब गेले. मगर साहेब हा ते साहेब म्हणत होते की वो गुजरात पॅटर्न असं आहे की 40,000 रुपये मानधन आहे, पण तो शिक्षण सेवकचा कालावधी 5 वर्षाचा आहे गुजरातमध्ये. तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या. हो, नाही, ऐका ना, ते सांगताय ना साहेब
की जे काही आपल्याला पॉझिटिव्हली करता येईल किंवा जे जे कुठलं पॉझिटिव्ह आहे त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या ते सगळं आपण घेऊया आणि ते म्हटले आपण बसून चर्चा करूया. तर भारतामधल्या वेगवेगळ्या राज्याची जी परिस्थिती आहे शिक्षण सेवकांबद्दलची ती आपण त्याचा अभ्यास करून सविस्तर लिगली काय करता येईल काय नाही ते सगळं आपण बघूया. आणि विशेष म्हणजे अभ्यंकर साहेब यांच्याच पक्षातले आहेत आमदार, शिक्षक आमदार, ज्यांनी तो शिक्षण सेवकाचा विषय मांडलेला होता. त्यामुळे त्यांचा याच्यावरती बराचसा त्यांचाही अभ्यास आहे. त्यामुळं जे ड्राफ्टिंग हे लोक करतील ना तर हे पूर्ण मुद्देसूद असणार. त्यामुळे त्याच्याबद्दल चिंता करू नका. आणि तुमच्या लक्षात आणून देतो, माझ्या गुजरात लक्षात पॅटर्न साहेबांचा हो, हो. भर गुजरात पॅटर्नवर होता. तर गुजरात पॅटर्न मध्ये मानधन जरी 40,000 असलं परंतु तो प्रोबेशनर आहे, आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास आहे वर्षाचा आहे, सर. मगर सर ते चर्चा आपली सगळ्या meeting मध्ये गोष्टीचा अभ्यास आहे आपल्याला. आपण बरं, आता ठीक आहे. पुढच्या चला गोष्टी आता करू. पुढचा विषय घ्या. ऐका, तो पुढचा विषय घ्या. तो ठीक आहे, तो बघू आपण. ठीक आहे सर. तर त्यावरती बघतो मी बोलून. बरं, पुढचा गुजरात विषय असा घ्या. पॅटर्न नका घेऊ म्हणा. हो, ऐका ना सर, बोलतो ना मी त्यावरती. हा, नाही तर 5 वर्ष लागतील पोरांना ते शिक्षण काय सेवा. 5 ऐका ना तुम्ही. तुम्ही काय होणार ना 5 वर्ष, का टेन्शन घेता तुम्ही? जी गोष्ट 5 तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी घ्या ना. अरे तो आमदार उद्देश काय साहेब होता काय की तुम्ही आपलं काय पेमेंट आमदार साहेब करायचं बोलले 3 वर्ष किंवा कालावधी कमी किंवा मानधन वाढ. 2 मिनिटं. त्यांचं म्हणणं ते नव्हतं. त्यांचं म्हणणं शब्द नीट ऐका त्यांचं म्हणणं होतं की 40,000 रुपये. आपली परिस्थिती ऐका, इथून एक चांगली मिनिट, करायची, एक अजून मिनिट. मागे नाही जायचं आपल्याला. कोणते मुद्दे मांडू नका.